समृद्धी महामार्गामुळे उद्योगांना औरंगाबाद पलीकडे ही संधी। उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार। न्यूज 18 लोकमतच्या उद्योग रत्न पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। पुढील 2 वर्षात मुंबईतल्या रस्त्यांवर खड्डा पडलेला दिसणार नाही। खड्डेमुक्त मुंबईचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार। शिवडी न्हावा शेवा सीलिंग थेट मुंबई गोवा आणि मुंबई पुणे हायवेशी जोडणार। मुख्यमंत्र्यांची ग्वाही, मुंबईतून अवघ्या 15 मिनिटात पोहोचणार उरणच्या चिर्लेत। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये कोणतीच अडचण नाही, लवकरच होणार मंत्रिमंडळ विस्तार। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य। सांगली कोल्हापूर रस्त्यावरती पुढचे 50 वर्ष खड्डे पडणार नाही असा रस्ता करू, नितीन गडकरींचं आश्वासन। तर बेंगळुरूमध्ये हवेत उडणाऱ्या डबल डेकरवर काम सुरू असल्याचंही केलं स्पष्ट। च्या विद्यार्थ्यांचा गनिमी कावा, डॉक्युमेंटरी पडद्याऐवजी पाहिली लॅपटॉपवर। स्क्रीनिंगला भाजपनं केला होता विरोध। सी वोटरच्या सर्व्हेनंतर राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे प्रतिदावे। सत्ताधाऱ्यांना निवडणुकीमध्ये फटका बसेल पवारांचा अंदाज, तर सर्व्हेवर विश्वास नाही गुलाबराव पाटलांचा टोला। सत्तांतरानंतर महाविकास आघाडीचे आमदार फोडण्याचे सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न। एनसीपीचे अध्यक्ष शरद पवारांचा आरोप, शिंदेंच्या पक्षानं फेटाळले पवारांचे आरोप। विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या। 5 मतदारसंघामध्ये सोमवारी मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। वंचित बहुजन आघाडी सोबत राष्ट्रवादीची कोणतीही चर्चा नाही, शरद पवारांनी केलं स्पष्ट। तर संजय राऊतांनीही पवारांच्या वक्तव्याला दिला दुजोरा। आमच्या जीवावर खासदार झालेल्या संजय राऊतांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावं, शंभूराज देसाईंचं संजय राऊतांना आव्हान। बारामतीकर घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळले, सदाभाऊ खोत यांचा पवार कुटुंबावर हल्लाबोल। सामाजिक कामाच्या नावाखाली स्वतःचे खिसे भरल्याचाही आरोप। 1 फेब्रुवारीपासून वीज बिलामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता। महावितरणचा 37% वीज बिल दरवाढीचा प्रस्ताव। सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांनाही बसणार दरवाढीचा धक्का। ओबीसी मंत्रालयाकडून ओबीसींच्या घरांसाठी आता नवी योजना जाहीर। ओबीसी समाजामधल्या गरिबांना घर बांधण्यासाठी ओबीसी मंत्रालय अनुदान देणार। मोबाईल ॲपच्या नादात 12 वर्षीय मुलानं घेतला गळफास। नागपूरच्या सोमवारी क्वार्टर परिसरातली घटना। वर्ध्याच्या पोद्दार परिसरामध्ये दारू लपवण्यासाठी घरामध्ये 20 फूट लांबीचं खोदलं भुयार। पोलिसांच्या कारवाईमध्ये 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। भारतीय हवाई दलामधील जुन्या विमानांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। मध्य प्रदेशात सुखोई मिराज फायटर जेटची हवेत टक्कर, दुर्घटनेमध्ये 2 पायलट जखमी। मालेगावात शाहरुखच्या चाहत्यांची हुल्लडबाजी। पठाण चित्रपटाच्या वेळी चक्क सिनेमागृहातच चाहत्यांकडून फटाक्यांची आतषबाजी, सुदैवानं मोठा अनर्थ टळला।